स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेमध्ये तुम्ही पुतळाबाईंचं कॅरेक्टर प्ले केलं, तर त्या कॅरेक्टरसाठी तुम्ही प्रिपरेशन काय केलेली? खरं सांगायचं तर काहीच नाही. कारण म्हणजे मी ह्याचं ना सुरुवात सांगते. आपल्याकडे जर भरपूर वेळ असेल तर एक हिस्ट्री आहे त्याची, ती मी सांगते. खरं तर ही मालिका येणार होती एका वेगळ्याच वाहिनीवर, झी मराठीवर येणार नव्हती. आणि झालं असं की मी ऑडिशनला गेले. मला सचिन गद्रेंनी कॉल केला होता की असं असं तू कधी हिस्टॉरिकल केलं नाहीयेस. तर मी म्हटलं हो, नाहीच केलेलं. मग तुला आवडेल का करायला? म्हटलं की हो, पण मला भीती वाटते की मला जमेल ना, कारण कधीच बरं ती लँग्वेज थोडीशी वेगळी असते आणि माहिती नाही म्हणजे मला जमेल की नाही. तू ये ग, आपण बघू. असं करून मी ऑडिशनला गेले आणि ऑडिशन दिली सकवारबाई साहेबांची. त्यानंतर त्याचं माझं काही दिवसांनी त्यांचा कॉल आला, आपण करतोय म्हणून. आणि मग ते खरं तर वेगळ्या म्हणजे त्याच सेटवरती, म्हणजे फिल्म सिटीच्या सेटवरती होतं. त्यांनी आम्हाला सेट बघायला बोलवलं एक दिवस. आय थिंक चॅनलची एक मला वाटतं EP आली होती का, माझ्या आता एवढं लक्षात नाही. पण आम्ही प्रोडक्शनचे होते, प्रोड्युसर होते, सचिन होता जो EP होता प्रोडक्शन हाऊसचा, आणि आम्ही काही कलाकार मंडळी होतो ज्या राण्या ज्या होतो त्या. आणि सेट बघितला आणि मला खूप असं छान वाटलं की आपण आता ह्या सेटवर काम करणार. तर ते एक वेगळे पॉझिटिव्ह वाईब्स मला आले. आणि काही दिवस झाले त्यांचा काही कॉलच नाही आणि काही नाही. तर मी पण विचारलं, म्हणजे काय झालं रे, तू नंतर काही कॉलच नाही केला? तर मग सचिन म्हणाले नाही, ते थोडंसं पोस्टपोन होतंय. खरं आम्हालाही खूप प्रॉब्लेम झालेत, कारण त्यांना रेंटवर घेतलेली जागा असते, मग त्याचे पैसे पण भाडं भरावं लागतं फिल्म सिटीला वगैरे. तर ते त्यांचाही प्रॉब्लेम होत होता. म्हणून झालं की आम्ही लगेच कळवू. पण ते बरेच महिने काही झालं नाही. शेवटी मी दुसरं काम आलं ते मी घेतलं, म्हणजे नाटक करत होते त्या दरम्यान. तर बऱ्याच दिवसानंतर मी शिवाजी मंदिरला माझा प्रयोग होता आणि शिवाजी मंदिरलाच खाली त्यांचं ऑफिस आहे, जगदंब क्रिएशन. तर त्यांना म्हणजे माझं हे दिसलं, पोस्टर दिसलं तिकडे की हिचा आज प्रयोग दिसतोय. विलास काका सावंत त्यांनी पाहिलं तो पोस्टर, म्हणजे ते वन ऑफ द प्रोड्युसर आहेत. तर त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले की जरा ऑफिसमध्ये येऊ शकशील का, थोडं बोलायचंय. म्हटलं हो, प्रयोग संपल्यावर येते मी. प्रयोग संपल्यावर मी खाली बोलायला गेले. मग मला ते म्हणाले की ते आपण जे करत होतो ते काही झालं नाही, पण आता एक आपण झी मराठीसाठी आपण करतोय आता, पण त्या रोलसाठी नाहीये. तर आम्ही तुझा विचार सईबाईंसाठी करतोय. तर पण म्हणजे तुला आवडेल का करायला? कारण सकवारबाईंसारखा हा रोल लेंथ त्याची नाहीये, पण एक एपिसोडच आहे, पण तो 2 तासाचा एपिसोड आहे. आणि तू बघ, म्हणजे तू ठरव, पण एवढं मात्र नक्की की तू लक्षात राहशील जरी एक एपिसोड असला तरी. तर मी म्हटलं की मला काही असलं तरी चालेल, कारण मला हिस्टॉरिकल करायचं आहे, कधीच केलं नाही आणि एक मोठं प्रोजेक्ट आहे हे समोर दिसतंय. त्याचा आपण एक छोटासा भाग झालो तरी लोकांपर्यंत पोहोचतं आपलं काम. म्हटलं मला हरकत नाही, एक एपिसोड असला तरी मी करेन. तर सईबाईंसाठी माझं कास्टिंग डन झालं. आणि त्याच्यानंतर मग मला परत एक कॉल आला आणि मला सांगितलं की आपण सईबाईंसाठी पण नाही तुझा विचार करतोय, बहुतेक पुतळाबाईंसाठी आपण तुझा विचार करतोय. तर मी म्हटलं की ठीक आहे, मला काही चालेल असं म्हणून शेवटी. पण तरी माझ्या मनामध्ये ते ना असं भीतीची पाल जे चुकचुकते ना, तसं होतं की काय यांचं काही ठरत नाहीये. सकवारबाईंसाठी झालं, सईबाईंसाठी झालं, पुतळाबाईंसाठी झालं. म्हटलं नक्की मला कास्ट करणार आहेत की नाही ह्याच्यामध्ये, म्हणजे इतपत मी विचार केला. पण म्हटलं नाही, पॉझिटिव्ह विचार करूया, काहीतरी नक्की मिळणार मला. आणि असं मी सेटवर गेले. म्हटलं माहित नाही आता कुठली स्क्रिप्ट हातात येते. तर फायनली मला पुतळाबाईंची स्क्रिप्ट हातात आली आणि आमचं वर्कशॉप होतं आधी. सो ते वर्कशॉप घेतलं. त्यावेळेला दादू होते, विवेक सर, त्यानंतर अविनाश नारकर सर होते, दिग्पाल लांजेकर सर होते, त्यानंतर मृणालताई आल्या होत्या. आणि असे एक 4-5 जण आम्हाला मेंटॉर म्हणून, आमचं वर्कशॉप घेण्यासाठी म्हणून त्यांनी कसं चालायचं, कसं ते एक म्हणजे तो एक जुना काळ होता. त्या काळी बांगड्या पूर्ण भरलेल्या असायच्या. तर तुमचे हातवारे सुद्धा जेव्हा होतील तेव्हा असे फास्ट नाही होणार, तर ते सावकाशच होतील, कारण जड हात असणार ना तुमच्या बांगड्यांमुळे. तर ते आम्हाला पायात वजन, हातात वजन, त्याच्यात ते धरून आणि पदर डोक्यावर घेऊन आमची अशी चालण्याची प्रॅक्टिस आम्ही केली.
की मग ते पाऊल टाकताना नऊवारी नेसलेली असते आपण, आणि त्यावेळेला पाऊल टाकताना तो घोळ पायघोळ साडी असते ना ती, तर तो पाय अडकून पडायची शक्यता असते, तर तो पाय कसा टाकायचा, तर त्याची ही प्रॅक्टिस झाली. आणि डोक्यावरनं पिन न लावता पदर कसा सावरायचा ह्याची प्रॅक्टिस झाली. आणि मग नंतर डायलॉग रीडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तर त्याच्यामुळे तो प्रवास खूपच सुंदर होता. काहीतरी शिकायला मिळालं. कारण ना मला एक दुःख नेहमी माझ्या मनात होतं की मी खूप जणांचं ऐकायचे, तू प्रायोगिक नाही केलं, तू प्रायोगिक नाही केलं, असं इतकं मला ते ना असं लागलं मनाला. म्हणजे हे काय सगळेजण मला म्हणतात तू प्रायोगिक नाही केलं म्हणजे शिकलेच नाही काही बेसिकली असं. आणि डायरेक्ट मी कॅमेरा फेस केला होता मराठी सिरियलला, डायरेक्ट ऍड्स केल्या होत्या. तर मी म्हटलं की नाही काहीतरी शिकायला पाहिजे. तर असं आपल्याला सांगायला पण जर असं प्राऊड वाटतं की मी काहीतरी शिकले बाबा ह्याच्यातलं. तर तसं माझ्या बाबतीत काहीच नव्हतं की मी काम करत गेले, त्या कामातनं शिकत गेले आणि तिथूनच पुढे मला अजून शिकायला मिळालं. कारण आपण अनुभवातनं शिकत असतो. त्यामुळे मला तसं मी शिकले. सेटवरच काम करता करता शिकत शिकत पुढे गेले. पण एक तू म्हणशील की असं ह्याला काय म्हणतात त्याला FTI किंवा ललित कला किंवा असे जे असतात, तर तसं मी काहीच नाही केलेलं. तर FTIच ना, बरोबर ना, हा. तर आणि असे खूप क्लासेस पण असतात, तसं मी काहीच नाही केलं. तर त्याच्यामुळे मला तो एक आनंद मिळाला तिथे की मला चला मी काहीतरी शिकते. इथे वर्कशॉप झालं माझं आणि तो खूप छान म्हणजे सगळ्यांकडनं मला शिकायला मिळाला. आणि नंतर मग डॉक्टर अमोल कोल्हेंकडनं हे एक इतकी सुंदर गोष्ट शिकायला मिळाली की ते नुसते कलाकार नाही आहेत, तर ते प्रोड्युसर, ॲट द सेम टाइम स्क्रिप्ट, त्यांचं स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स कित्येक वेळा त्यांनी लिहिले. ॲट द सेम टाइम त्यांना म्हणजे ऍक्टिंग तर करायचीच होती, पण त्याबरोबर ते प्रोडक्शन हाऊस सांभाळणं हे इतकं कठीण काम आहे. परत स्वतःच्या शरीरयष्टीकडे लक्ष ठेवणं की तुम्ही काय कॅरेक्टर करताय, त्याच्यासाठी तुमचं शरीर कसं असलं पाहिजे, तुमचं डाएट कसं असलं पाहिजे ते फॉलो करून परत चॅनल मीटिंग्स अटेंड करणं आणि त्याबरोबर घरही सांभाळणं, घराला म्हणजे मुलांसाठी बायकोसाठी थोडा वेळ देणं. म्हणजे तारेवरची कसरत मी बघत होते त्यांची. म्हणजे हेही शिकायला मिळालं की एक माणूस किती गोष्टी एका वेळेला करतोय. आणि त्याचबरोबर नंतर त्यांनी ह्यात पण पाऊल ठेवलं, पॉलिटिक्समध्ये सुद्धा त्यांचं ते पण करिअर खूप म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. तर खूप गोष्टी इथे शिकायला मिळाल्या. नुसतं ऍक्टिंग नाही तर डे टू डे लाईफमध्ये सुद्धा काही गोष्टी आपण काय चांगल्या. माझा एक स्वभाव काय माहितीये की मला एखाद्याची गोष्ट आवडली ना की मी ती लगेच माझ्या आयुष्यात आणते. की वाईट गोष्ट असेल ना किंवा आपल्याला एक वाईट अनुभव आला तर मग मी विसरून जाते तो की मला ते आलंच नाही, माझ्याकडे ते इथून आलं आणि इथून गेलं किंवा माझ्यापर्यंत ते पोहोचलंच नाही. पण चांगल्या गोष्टी मी त्या ठेवते माझ्याकडे, तर कारण आपल्यालाच उपयोगी पडतात त्या. बरोबर. तर तसा माझा खूप सुंदर अनुभव होता. कार्तिक केंढे जे डिरेक्टर सुरुवातीपासून होते आणि काही भागांनंतर विवेक सर देशपांडे, तर ह्या दोघांनीही आम्हाला इतकं म्हणजे त्या पुतळाबाईंच्या पूर्ण त्यांचा स्वभाव, त्यांचं चालणं बोलणं आणि त्यांचं महाराजांप्रतीचं प्रेम, त्यांचं सॅक्रिफाईस किंवा हे सॅक्रिफाईस नव्हतं त्यांचं, त्यांना आनंदच मिळत होता त्यातून. ह्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा आम्हाला एवढ्या सांगितल्या गेल्या ना, त्याच्यामुळे हे कॅरेक्टर प्ले करण्याचा जो प्रवास होता तो सोपा झाला आमच्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठीच म्हणेन मी, फक्त माझ्यासाठी नाही. आम्हाला सगळ्यांनाच खूप छान पद्धतीने सांगितलं गेलं. मुळात इतकं सुंदर स्क्रिप्ट लिहिलं होतं की ते डायलॉग्स बोलतानाच आम्हाला आपसूक ते इमोशन्स यायचे. त्याच्यासाठी आम्हाला खूप असे काही कष्ट घ्यावे लागतात असं नाही. अर्धी बाजी तर डायलॉग्समुळेच मारली जायची. त्याच्यामुळे ती एक मजा मी कायम. आणि असं नाही आपण कम्पेअर नाही करू शकत, हे प्रोजेक्टच वेगळं होतं की ह्याची कम्पॅरिझन कुठल्या दुसऱ्या प्रोजेक्टची होऊच शकत नाही. म्हणजे इनफॅक्ट जेव्हा अवॉर्ड फंक्शन झाले झीचे, तर त्यावेळेला सुद्धा ती कॅटेगरीच नव्हती. तुम्ही कसं कॅटेगराईज करणार ना. आता पुतळाबाई बेस्ट आई आणि एखाद्या तत्सम सिरियलची कॅरेक्टरची आई बेस्ट आई म्हणून, असं ते नॉमिनेशनमध्ये कॅटेगरी येऊच शकत नाही, कारण त्या होऊन गेलेल्या व्यक्ती आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला एक ते दुःख होतं की नॉमिनेशन्स नाही झाले, पण एक सगळ्यांना स्टेजवर बोलावून
आमचा एक सन्मान केला गेला, एक ट्रॉफी ओव्हरऑल एक सगळ्या टीमला मिळून एक त्यावेळेला दिली गेली. आणि हा एक अनुभव खूप चांगला होता. आणि आमचा जो सेट होता त्या सेटची एक वेगळी पॉझिटिव्हिटी होती. तिकडे सेटवर आल्या आल्याच सुरुवातीला आधी देवीची मूर्ती होती आणि आम्ही तिथे नेहमी आधी नमस्कार करायचो आणि मग पुढे जायचो. त्यामुळे ती एक पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही सुरुवात करायचो मेकअपला. आणि ओव्हरऑल सगळे दागिने आणि ते नऊवारी साडी आणि अंबाडा आणि तो लुकच इतका सुंदर होता ना की सगळ्या आम्ही त्याच्यात आम्हाला असं छान वाटायचं की काहीतरी नटायला मिळालंय, नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करता येतंय, याचा आनंद होता.